राज्यभर विधानसभेची चर्चा सुरू आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन गट पडल्यानं या चर्चांना उधाण आलंय. गेल्या 1.5 वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेली फूट आणि पवार गटात पडलेली फूट यामुळे कुठलं सीट कोणाला मिळतंय या चर्चांमध्ये तर अजून इंटरेस्टिंग बाबी आल्यात. आणि असाच कोल्हापूरचा हातकणंगले मतदारसंघ. या मतदारसंघात धैर्यशील मानेंचं नाव वर येत आहे, पण त्यांचं तिकीट अजून काही निश्चित झालं नाहीये. आणि या विरुद्ध याच मतदारसंघातून राजू शेट्टींनी आपण कुणासोबतही नाही आणि अपक्ष लढणार आहोत असं डिक्लेअर करत आपल्या प्रचाराला सुरुवात सुद्धा केली आहे. आता धैर्यशील माने नेमकं कुणाकडून तिकीट घेणार आणि हातकणंगले विभागाच्या मतदारसंघामध्ये काय काय इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत हे तर बघण्यासारखंच असेल. आणि याच हातकणंगले विभागाच्या मतदारसंघाबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओ मार्फत. नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी. लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येते तसा तसा राजकारणाचा पारा वाढत चाललेला आहे. कोल्हापूर जिल्हा यात मागं नाही. जिल्ह्यात 2 लोकसभेच्या जागा आहेत. या दोन्ही जागेवर शिवसेना शिंदे गटाचे शिलेदार उभे आहेत. कोल्हापूरमधून प्राध्यापक संजय मंडलिक तर हातकणंगले मधून धैर्यशील माने हे दोन्ही खासदार शिंदेच्या गटात सामील आहेत. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर जिल्ह्यातील सर्व समीकरणं बदलली आहेत. मंत्री चंद्रकांत पाटलांनी जिल्ह्यात एक तरी भाजपचा लोकनियुक्त खासदार हवाच असं बोलताना हातकणंगले मतदारसंघावर आपली करडी नजर असल्याचं निदर्शनास आणून दिलं. याच संधीचा फायदा घेऊन प्रकाश आवाडे यांनी हातकणंगलेतून भाजपतर्फे खासदारकी लढवण्याची तयारी चालू केली आहे. मोदी लाटेत युवा नेतृत्व म्हणून 2019ला मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना भरभरून मतदान केलं. राजू शेट्टी तब्बल 95,000 मतांनी पराभूत झाले. पण दिवस सारखे नसतात. हातकणंगले मतदारसंघात सध्या बदलाचे वारे वाहत आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे युवा खासदार धैर्यशील माने यांच्यावर मतदारांची असणारी नाराजी. 2019 नंतर धैर्यशील माने यांनी मतदारसंघात फारसे काम केले नसल्याचे मतदारसंघात बोलले जाते. 2019 नंतर मतदारसंघात ते फारसे फिरकलेच नाहीत. कोविड काळात त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं, पण विकास कामं रखडल्यानं त्यांना जनतेची नाराजी ओढावून घ्यावी लागली. भाजप सोबतची युती तुटल्यानं विरोधी खासदारांना निधीच मिळत नसल्याची खंत माने यांनी अनेक वेळा बोलून दाखवली होती. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असणारे माने अखेर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला साथ देत त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. पण इथंही माने यांना ठाकरे गटाशी घेतलेल्या फारकतीचा खूप मोठा फटका सहन करावा लागला. मतदारसंघात त्यांच्या विरुद्ध 50 खोके घेऊन शिंदे गटात सामील झाले याविषयी प्रचार करण्यात आला. मतदारसंघातील ठाकरे गटाच्या युवा कार्यकर्त्यांनी माने विरोधात सोशल मीडियावर रान उठविण्यास सुरुवात केली आहे. धैर्यशील माने हे मावळते खासदार होण्याचं दुसरं कारण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजू शेट्टी. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे आणि शेट्टी भेटीच्या बातम्या आपण माध्यमांवर पाहिल्याच असतील. राजू शेट्टींना महाविकास आघाडीत घेऊन त्यांना ठाकरे गटातून खासदारकीसाठी तिकीट द्यायचा प्लॅन ठाकरे यांनी आखला होता असं प्रथम दर्शनी होतं. पण या भेटीनंतर राजू शेट्टी यांनी महायुती किंवा आघाडीकडून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या भेटीवर तिखट प्रतिक्रिया देणाऱ्या ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधव यांची ठाकरेंनी उचलबांगडी केली होती. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे ठाकरे कोणत्याही परिस्थितीत शेट्टींना पाठिंबा देतील. खासदार धैर्यशील माने यांना जड जाणारा तिसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे पाटील. पाटील अर्थात कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील. या दोन्ही पाटलांचा प्रभाव असणारा मोठा मतदार या मतदारसंघात आहे. इस्लामपूर आणि शिराळा या दोन्ही मतदारसंघात स्वतः जयंत पाटील आणि मानसिंग नाईक हे शरद पवार गटाचे आमदार आहेत. सध्या महाविकास आघाडीकडून जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटलांविषयी लोकसभेला चाचपणी सुरू आहे. जर प्रतीक पाटील इथून उमेदवार बनले तर मतविभागणी होऊन त्याचा मोठा फटका माने यांना बसू शकतो. सतेज पाटलांचीही या मतदारसंघात ताकद आहे. त्यांचे खंदे समर्थक राजू आवळे हे हातकणंगलेचे काँग्रेस आमदार आहेत
आणि त्यांच्या मागे एकनिष्ठ अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची फौज आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 2009 ला सुरुंग लावला. 2004 ला विधानसभा सदस्य असलेल्या राजू शेट्टी यांनी विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आतच 2009 ला अपक्ष म्हणून विजय मिळवत लोकसभेत गेले. तर 2014 ला मोदी लाटेत भाजप आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर राजू शेट्टी यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या विरोधात विजय खेचून आणला. मात्र 1.5 वर्षातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत खासदार राजू शेट्टी यांनी युतीसोबत फारकत घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जवळ केलं. 2014 पासून राजू शेट्टी यांनी कधी भाजप आणि शिवसेना तर कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आपल्या बेरजेच्या राजकारणासाठी सोयीस्कर भूमिका घेतल्यानं मतदारांना आवडलं नाहीये आणि 2019च्या निवडणुकीत आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या शेट्टींना पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे यंदा राजू शेट्टी हे एकला चलोरेच्या भूमिकेत असून यांनी आघाडी आणि युतीसोबत फारकत घेत गेल्या 5 वर्षात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात दौरा, आंदोलन आणि ऊस दरासाठी काढलेली पदयात्रा या माध्यमातून चांगला जनसंपर्क तयार केला आहे. सत्तेत असो किंवा नसो, राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या सोबतची नाळ कायम ठेवल्यानं सध्या या मतदारसंघात राजू शेट्टींबद्दल सकारात्मक वातावरण तयार झालंय. त्यामुळे राजू शेट्टींनी स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी तयारी केलेली असून प्रचाराचा नारळ देखील फोडला आहे. जर इथे तिरंगी लढत झाली तर याचा फायदा भाजपला होईल. यामुळे महाविकास आघाडीने आपला उमेदवार न देता राजू शेट्टी यांना आपला पाठिंबा जाहीर करत महायुतीची जागा कशी कमी होईल याकडे जास्त लक्ष देताना दिसून येत आहे. यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीत 2019 प्रमाणे राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय आढावा घेतला असता आमदार विनायक कोरे, प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी ते सध्या महायुती सोबत आहेत. तर राजूबाबा आवळे, जयंत पाटील आणि मानसिंग नाईक हे महाविकास आघाडी सोबत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसोबत समसमान ताकद पाहायला मिळत असून या मतदारसंघात मराठा समाज, जैन समाज आणि लिंगायत समाजाची वोट बँक मोठ्या प्रमाणात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 4 कोल्हापूरमध्ये तर 2 सांगलीमध्ये आहेत. यामध्ये भाजपने एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये धैर्यशील माने यांच्यावरती जनतेची नाराजी आहे असं लक्षात आलंय. त्याच्या मागची कारण अशी की ठाकरेंनी त्यांना दिलेला धोका आणि त्यासोबतच मतदारसंघामध्ये त्यांचा कमी असलेला जनसंपर्क. या सर्वांमध्ये भाजपने जर नवीन उमेदवार उभा केला तर त्यात काही नवल नाहीये. नवीन उमेदवाराचं नाव सध्या तरी समोर येत आहे प्रकाश आवाडे असं. पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून धैर्यशील माने यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालाय. तुम्हाला काय वाटतं? राजू शेट्टी कमबॅक करतील की धैर्यशील मानेच इथे निवडून येतील? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.